जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की भवसागर ओलांडून जाणे फार कठीण आहे, परंतु जर आपल्याला सद्गुरू भेटले तर हा भवसागर ओलांडून जाणे फार सोपे होते असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की भवसागर ओलांडताना सद्गुरू रूपी नौकेत बसून जर आपण भवसागर ओलांडला तर आपल्याला आपल्याला कोणत्याच गोष्टीची काळजी आणि चिंता लागणार नाही असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की श्री सद्गुरू एक मानव म्हणून ओळखणे महापाप आहे. श्री सद्गुरू एक मानव म्हणून ओळखणे महापाप आहे. श्री सद्गुरू म्हणजे शिवाचा अवतारच आहे. आपण जसे चिंतन करू तशीच आपल्याला गती प्राप्त होते असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की भाव उत्पन्न करण्याचा प्रयत्न करा. काम क्रोध मोह लोभ मद मत्सर, काम क्रोध मोह लोभ मद मत्सर ही नरकाची द्वारे आहेत. ही नरकाची द्वारे आहेत, म्हणून त्याचा आपण त्याग केला पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि सत्संग नामस्मरण आणि श्री सद्गुरु सेवा ही सर्वत्र सर्व लोकांच्याच पायऱ्या आहेत असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की नराचा नारायण जीवाचा शिव आणि पुरुषाचा पुरुषोत्तम, नराचा नारायण जीवाचा शिव आणि पुरुषाचा पुरुषोत्तम करणारे श्री सद्गुरूंना विसरून पापाचा धनी कधीही होऊ नका. श्री सद्गुरूंना विसरून पापाचा धनी कधीही होऊ नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की विश्वास ठेवा, ईश्वर हा सर्वव्यापी आहे, सर्व शक्तिमान आहे. सर्व प्राणी मात्रामध्ये ईश्वराचा आत्माच आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की परमेश्वराचं रूप आहे असं सर्वांना समजून सर्वांचा सन्मान करा, कोणाचाही अपमान करू नका. आणि म्हणून समर्थ म्हणतात की सर्व पंथात, सर्व देशात, सर्व धर्मात एकच परमात्मा आहे. वेदामध्ये, पुराणामध्ये, कुराणामध्ये, बायबलमध्ये एकच परमात्म्याची महती आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की ईश्वर प्राप्तीचा सर्वांना अधिकार आहे. नाम साधना हे सर्वश्रेष्ठ आणि सुलभ आहे. नाम साधना ही सर्वश्रेष्ठ आणि सुलभ आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की भक्तिभावाने केलेल्या प्रार्थनेने परमेश्वर संतुष्ट होतो. भक्तिभावाने केलेल्या प्रार्थनेने परमेश्वर हा संतुष्ट होतो. जगामध्ये परमेश्वर प्राप्तीसारखा दुसरा लाभ कोणताही नाही. म्हणून समर्थ म्हणतात की जगामध्ये परमेश्वर प्राप्तीसारखा दुसरा लाभ कोणताही नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की मानव जन्माचा मुख्य उद्देश म्हणजे परमेश्वराची प्राप्ती हाच आहे. मानव जन्माचा मुख्य उद्देश म्हणजे परमेश्वराची प्राप्ती हाच आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की जीवन हे शाश्वत नाही, आपलं जीवन हे शाश्वत नाही. न्यायाने जीवन जगा, जोपर्यंत शरीर निरोगी आहे, म्हातारपण आलेलं नाही. म्हणून समर्थ म्हणतात की जोपर्यंत आपलं शरीर निरोगी आहे, म्हातारपण आलेलं नाही, तोपर्यंत नामस्मरण करून घ्या आणि वेळेचे महत्व ओळखा आणि नामस्मरण करून काळाचा सदुपयोग करून घ्या असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की भगवंताचे नामस्मरण हाच कलियुगातील परमधर्म आहे. भगवंताचे नामस्मरण हाच कलियुगातील परमधर्म आहे. आणि नामस्मरणानेच परमगती मिळते. म्हणून अखंड नामस्मरण करा. सर्व कर्मामध्ये प्रभूंची पूजा होऊ शकते, सर्व कर्मामध्ये प्रभूंची पूजा होऊ शकते. परंतु अदृश्य परमेश्वर जो ओळखू शकेल त्याला घरातील सर्व माणसेही परमेश्वराची प्रतिमाच दिसेल असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि त्याला घर हे मंदिरच वाटेल असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की भगवंताच्या लीला आपण महाभारतातही पाहिल्या आहेत आणि रामायणातही पाहिलेल्या आहेत. म्हणून समर्थ म्हणतात की कोणाचाही अपमान करू नका. संतांच्या हृदयात परमेश्वर वास करीत होता, संतांच्या हृदयात परमेश्वरच वास करीत होता. आणि म्हणून समर्थ म्हणतात की संतांचे हृदय हे परमेश्वराचे घरच होते, संतांचे हृदय हे परमेश्वराचे घरच आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याला संतांसारखं वागता आलं पाहिजे, संतांसारखं बोलता आलं पाहिजे आणि संतांसारखी कर्म ही आपल्याकडून घडली पाहिजेत असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबू. धन्यवाद. जय सद्गुरू.